आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना म्हणेल की व्यवसायात उतरा. नमस्कार मंडळी, मी तुषार. मी तुमचं स्वागत करतो महामणी सोशलच्या गोष्ट पैशांच्या स्पेशल सिरीजमध्ये. आज आपण भेटणार आहोत एका तरुण उद्योजकाला ज्याने अकोया ऑर्गॅनिक्स नावाची कंपनी स्थापन केली. पारंपरिक पद्धतीने तेल निर्मिती करणं हे या कंपनीचं खास वैशिष्ट्य आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आणि त्यांच्याशी गप्पा मारूयात. या कंपनीत त्यांचं विजन काय, पुढची त्यांची वाटचाल काय आणि त्यांचं पुढचं स्वप्न काय आहे. चला. नमस्कार अविराज. महामणी सोशलच्या गोष्ट पैशांची या स्पेशल सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. सर्वात आधी आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही स्वतःचे एक इंट्रोडक्शन करून द्या. नमस्ते, माझं नाव अभिराज राजेंद्र पवार, राहणार पवारवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. माझं शिक्षण 1ली ते 10वी बारामतीमध्ये झालं, विद्याप्रतिष्ठानमध्ये. नंतर 11वी 12वी चैतन्य अकॅडमी आणि नंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन TC कॉलेज बारामतीमध्ये असं झालेलं आहे शिक्षण. अकोया ऑर्गॅनिक्स जे आहे या व्यवसायाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? मी आधी 12वी नंतर सिव्हिलला ॲडमिशन घेतलेलं पुण्याला सिव्हिलला ॲडमिशन घेतलं, ते जमलं नाही. तर मी म्हणलं आपल्या फील्ड किंवा शेतकऱ्यांचे मोठे अनेक प्रश्न आहेत की शेतीशी, की त्यांच्या मालाला भाव भेटत नाही किंवा पाहिजे ती किंमत जी म्हणतो ती भेटत नाही. आणि प्रोसेसिंगची जिथं गरज आहे प्रोसेसिंगची, जे फूड प्रोसेसिंग म्हणतो आपण, तर ती ग्रामीण भागामध्ये अजून त्याचा स्कोप आहे बराच, पण त्याकडं कोणी जास्त वळत नाही आहे. म्हणजे MNC कंपनीचे मोठे प्लांट्स आहेत आणि ते केमिकल प्रिझर्वेटिव्ज किंवा म्हणतो आपण अडल्ट्रेशन मोठ्या प्रमाणात, म्हणजे भेसळ मोठ्या प्रमाणात होती. दुधात असेल किंवा धान्यात असेल, तेलात असेल, ह्या सगळे. सुरुवात आमची शिक्षण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करताना म्हणलं आपला हा प्रश्न सोडवायचा शेतकऱ्यांचं, म्हणलं तर फूड प्रोसेसिंग ह्या फील्डमध्ये जावं. स्वतःचा व्यवसाय प्लस शेतकऱ्यांना चांगला रेट भेटावा, ह्यासाठी आपण फूड प्रोसेसिंगचं शिक्षण घेतलं. बनावटी जास्त पदार्थ वापरले जातात किंवा दिलं जातं लोकांना, तर त्यात सुरुवात करायची होती. तर सुरुवातीला आम्ही लाकडी घाण्याचे तेल असतील सगळे, त्यापासून सुरुवात केली. हळूहळू आम्ही आता गुळ चालू करतोय, ऑर्गॅनिक जॅगरी असेल, परत गिरगायचं तूप असेल, म्हशीचं, गाईचं, हे सगळं. जेवढे प्रोडक्ट ज्यामध्ये भेसळ जास्त आहे ते प्रोडक्ट आत्तापासून, म्हणजे आम्ही सुरुवात त्या प्रोडक्टपासून केले. जसे हळूहळू बाकीचे प्रोडक्ट वाढवेल आम्ही, म्हणजे आमच्या ब्रँडमध्ये इन्क्लूड करणार आहे. जसे गहू असतील, डाळी असतील, प्लस त्या रिलेटेड प्रोडक्ट असतील. आणि आमचं एवढंच आहे की केमिकल प्रिझर्वेटिव्ज वापरायचे नाहीत आपल्या प्रोडक्टमध्ये, कुठलाही असू दे. जेवढं नॅचरल देता येईल थेट कस्टमर ग्राहकांना तिथपर्यंत तेवढे द्यायचा प्रयत्न आमच्या ब्रँडचा आहे. आत्ता आपण म्हणजे कोणकोणते ऑइल प्रोड्यूस करतोय? आत्ता आमच्याकडं शेंगदाणा आहे, सूर्यफूल आहे, करडईचे, खोबऱ्याचे ऑइल आहेत, हर्बचे हेअर ऑइल आहेत, तिळाचे, मग लागेल असं बदामाचं आपण देतो. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे ऑइल प्रोड्यूस करणं वगैरे असेल, हे सगळं तुम्ही पारंपरिक पद्धतीनेच निर्मिती करायची, हा का निर्णय घेतला? रॉ मटेरियल जर आपण, म्हणजे आता एखादा प्रोसेस करायचं एखाद्या रॉ मटेरियलचं, तर वेगवेगळ्या मशीन्स आहेत, वेगवेगळे प्रोसेस आहेत. सगळ्या ऑइलचं नाही, पण वेगवेगळे प्रोडक्टचे, खाद्यपदार्थांचे जेवढे असतील तशा प्रोसेस. तर पारंपरिक करण्याचा एवढाच हेतू होता की विदाऊट केमिकल किंवा कोल्ड प्रेसच्या ह्याच्या माध्यमातून आपण म्हणतो लाकडी घालण्याचं किंवा बाकीच्या ह्या गोष्टी, तर ती टेस्ट राहते, न्यूट्रियन्स राहतात त्यामध्ये. क्वालिटी जी ओरिजिनल आउटपुट क्वालिटी पाहिजे असते ती क्वालिटी आपण द्यायची. जर हे कंपॅरिझन आपण रिफाईंड तेलांना केलं, म्हणजे लाकडी घाण्याचं असेल ते रिफाईंड तेल, काय फरक आहे ह्यामध्ये? तर रिफाईंड तेल, आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की 1 लिटर सूर्यफूल तेल बनवायला 210 रुपयाचं रॉ मटेरियल लागतं. 210 रुपये म्हणजे 6000 रुपये क्विंटल सूर्यफूल आहे, म्हणजे 60 रुपये किलो. 3-3.5 किलो सूर्यफूल लागतं 1 लिटर सूर्यफूल तेल काढायला, म्हणजे जवळजवळ 210 रुपये लागतात. तर तुम्ही रिफाईंड तेल 150 रुपयेमध्ये कसं खात्या रिटेल मार्केटमध्ये? किंवा त्या ह्याच्यामध्ये खरंच सूर्यफुलाचं तेल असतं का त्यामध्ये पाम ऑइल मिक्स करतात? हीट प्रोसेस, जे आता तिथं कामगार काम करतात त्यांनाच माहिती. तर आमचं एकच उद्देश होता की विदाऊट प्रिझर्वेटिव्स, केमिकल फ्री, स्मॉल बॅचेसमध्ये बनवून आपण डायरेक्ट कस्टमरला द्यावे. सो आम्ही लाकडी घाण्याचा निर्णय घेतला. आपली जी कंपनी आहे आता, ही उभी करण्यासाठी साधारणपणे किती खर्च आला तुम्हाला? उभी करायला म्हणलं तरी आम्हाला एक जवळजवळ 20 लाख रुपयेपर्यंत खर्च आला सुरुवातीला.
मग ते भांडवल उभं करण्यासाठी तुम्ही ते प्लॅनिंग कसं केलं? म्हणजे आता लोन असेल किंवा सेविंग असेल किंवा काय? आता निम्म लोन आम्ही एक 8 ते 10 लाख रुपये लोन केलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, त्या बँकेतून लोन केलं. म्हणजे त्यात बिनव्याजी स्कीम अशी आहे की बिनव्याजी व्याज परतावा, म्हणजे व्याज परतावा भेटतो. तुम्ही हप्ते भरचाल तसे तुम्ही त्यांच्या पोर्टलला, अण्णासाहेबच्या पोर्टलला हप्ते भरलेल्याचं स्टेटमेंट अटॅच करायचं, त्यांच्या डॉक्युमेंट्स थ्रू हे करायचं सगळे, म्हणजे प्रोसेसने जायचं. तर ते त्यांचे एक टर्म्सनी 2-3 महिन्याने हप्ते आपल्या अकाउंटला जमा होतात. म्हणजे व्याज परतावा जेवढं व्याज कट होते तेवढ्या त्यांच्या टाईम पिरियडमध्ये, तर ते व्याज माघारी येतं आपल्याला, असं अण्णासाहेब. आणि बाकीचं जे होतं ते 8-10 लाख रुपये ॲज अ फॅमिली इन्व्हेस्टमेंट घरच्यांकडून किंवा माझे वैयक्तिक असेल असे टाकून आम्ही स्टार्ट केलं. म्हणजे आता तुम्ही म्हणालात की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, म्हणजे आपल्या प्रेक्षकांमध्ये असे काही लोक असतील की ज्यांना नाही का या लोनची गरज असेल, मग त्यासाठी प्रोसेस काय असेल नाही का, त्या लोकांसाठी तुम्ही सांगाल थोडं? त्यांना प्रोसेस म्हणजे एखादा व्यवसाय कोणाला उभा करायचा असेल तर मेन म्हणजे ह्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याच्यासाठी तुमची एक तर 7-12 लागेल. म्हणजे 2-2.5 एकराच्या पुढचा 7-12 जो लागतो, म्हणजे 10 लाख ते 50 लाखपर्यंत अण्णासाहेब पाटील ह्या स्कीममधनं तुम्हाला लोन भेटू शकतं. म्हणजे जेवढा तुमचा 7-12 असेल तेवढं लोन भेटतं, पण अण्णासाहेब पाटीलचं लिमिटच 10 ते 50 लाखाच्या तेथपर्यंत आहे, म्हणजे एका पर्सनसाठी. मग त्याच्यासाठी तुम्हाला 7-12 लागेल, त्याच्यावर लोन उचलायला लागेल एखाद्या नॅशनलाइज बँककडून, म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ड असतील तरच ते लोन मंजूर होतं त्या बँके थ्रूच, प्रायव्हेट बँकशी होत नाही. परत प्रोजेक्ट रिपोर्ट लागतात तुम्हाला, CA कन्सल्ट करून सगळं प्रोजेक्ट रिपोर्ट असतील, तुमचे जेवढे ब्रॉशर असतील किंवा कंपनीचं एस्टिमेट जे काढतो आपण मशीनचे सगळं, ते डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट लागणार. कोटेशन हां, म्हणजे आपल्याला कोटेशन काढायला लागतात, मशीनचे कोटेशन्स असतील. मग ते बँक पण तशीच तुम्हाला देते. एक ठरलेली अमाऊंट असते, 10 लाखातले जर सपोज धरले तर 3-4 लाख रुपये मशिनरीला, 2-3 लाख रुपये तुमचं 3-4 लाख रुपये खेळतं भांडवल, म्हणजे वर्किंग कॅपिटल ॲज अ म्हणतो आपण खेळतं भांडवल त्याला. तर त्याला असे डिवाईड करून आणि तसे बँक पैसे वर्ग करते. म्हणजे डायरेक्ट बँक आपल्या अकाउंटला नाही, पण तुम्ही जे कोटेशन पाठवचाल कुठल्याही व्यवसायाचं असेल की मशीनचं, बाबा मला ही मशीन घ्यायची, त्याचं आधी कोटेशन द्यायला लागतं. मग बँक अप्रूव्ह करणार, बाबा इथून घ्यायचं आहे, तेवढं लोन सँक्शन होते का, झाले तर मग आपण जर फाईल टाकली 10 लाखाची तर 8 लाखापर्यंतच आपल्याला लोन भेटतं. मग सगळं बँक बघितलं जातं, प्रोजेक्ट रिपोर्ट डिटेलमध्ये, ती वरची इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायला लागते. असं असतं. बँक काही 100% देत नाही, 75-80% तुम्हाला पैसे भेटतात जेवढी अमाऊंट तुम्ही टाकली तरी, असं बस. मग तिथनं सगळ्या अकाउंटला पैसे फक्त वर्किंग कॅपिटल येतं, बाकीचं सगळं मशिनरी ज्या त्या पार्टीला, मशीन्सवाले ज्यांच्याकडून बुकिंग केले किंवा घेणारे त्यांच्या अकाउंटला जातात. असं. तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या का लोन घेताना? लोन घेताना अडचणी म्हणजे डॉक्युमेंटेशनचा, कारण का जे तुमची ज्या तुम्ही बँकमधनं लोन करणार आहे त्या बँकेचे नॉर्म्स बघून त्या पद्धतीने डॉक्युमेंट कलेक्ट करायला लागतात. त्याला टाईम जातो, 1-2 महिने तरी जातात पूर्ण प्रोसेस नेट अप्रूव्ह व्हायला. 2-3 महिने जर स्कीम हे करायची आहे. मग पहिलं LOI काढायला लागतो अण्णासाहेब पाटीलचा. LOI म्हणजे लेटर ऑफ इंटेंट म्हणून असतं ते. त्यात मग सगळं अण्णासाहेब पाटीलचा म्हणजे तुमचा एक नंबर निघलेला असतो की बाबा तुम्ही स्कीमसाठी अप्रूव्ह आहे का नाही, म्हणजे तुमच्यावर काय पहिलं आहे का नाही, स्कीम घेतली आहे का तुम्ही कुठली गव्हर्नमेंटची अशी लोनची. तर नसेल तर मग त्यांचं ते LOI भेटतो. मग ते LOI बँकेत सबमिट करायचे. मग बँकला 7-12 हे असे डॉक्युमेंट सगळे, तो पिरियड जातो 1-2 महिन्याचा अप्रूव्ह करायला. तेवढाच ताप बाकी डॉक्युमेंट गोळा करण्याचं. आपलं साधारणपणे एक म्हणजे मला वाटते 20 लाख रुपये तुमचं एक भांडवल होतं. ते 20 लाख रुपये तुम्ही डिवाईड कसे केले कंपनीमध्ये? आता कंपनीमध्ये डिवाईड करायचं म्हणलं तर एक 10 ते 12 लाख रुपये आमचं मशीन्स आणि वर्किंग कॅपिटलला ठेवलेले. बाकीचं सगळं तुमचं स्ट्रक्चर फिक्स ॲसेट्समध्ये किंवा मिसेलिनियसमध्ये खर्च झालेला आहे. पण असं पण नाही की जस्ट 20 लाखावर बिझनेस सस्टेन करेल. जसं जसं तुम्ही रीच वाढवत जातं तसं तसं वर्किंग कॅपिटल तुम्हाला त्यात ॲड करायला लागतात. आता आपल्याकडे कामगार किती लोक आहेत? कामगार असे डायरेक्टली इनडायरेक्टली असे बघितलं तर एक 10-15
लोक आपल्या ब्रँडसाठी काम करतात आणि बरेच शेतकरी आहेत, 20-30 शेतकरी नाही म्हणले तर आता सुरुवात तरी झाली ते या ब्रँडवर आपल्या काम करतात. मग त्यांच्यावरती आपला साधारण किती खर्च होतो महिन्याला खर्च नाही म्हणलं तरी आता डिपेंड्स पोझिशन्सवर कोणाचे काय, एक 40-50 हजार रुपये असा जातोच. म्हणजे जर आपण नुसतं वर्किंग जर इकडले पकडले आणि बाकीचे जर इनडायरेक्टली जे वर्क करतात लाईक मार्केटिंगचे टीम्स असतील किंवा स्टोर्सचे प्रमोटर असतील, त्यांचे सॅलरी वेगळे पडतात. कोणाचं मग ठरवलेलं असतं टार्गेटवर किंवा इन्सेंटिव्ह बेसवर असं आपण काम करतो. जवळजवळ नाही म्हणलं तरी तुमचा खर्च महिन्याला सगळं 1,50,60 हजार ते लाखच्या आसपास जातो सगळं. आता कंपनीला किती वर्ष झाले आपल्या? 1 वर्ष आता सप्टेंबरमध्येच चालू केलं तर 2024 मध्ये. आता 1 वर्ष खून सुरू आहे. म्हणजे आता जसं जसं आम्हाला तेवढी सुरुवातीला अडचण म्हणजे बिझनेस समजण्यामध्ये सगळ्या गोष्टी किंवा कसं वर्क होतात, आता फ्लुएंटली सगळं सुरू आहे. ओके. बाहेर पण आता सुरू आहे. म्हणजे आता एक्सपान्शन किंवा बाकीच्या गोष्टींचं आमच्या डोक्यात आहे, कॅपिटल वाढवणं किंवा रिच वाढवणं ब्रँडचं. आतापर्यंत आपल्या कंपनीने किती टर्नओव्हर केला साधारणपणे? आता फर्स्ट इयर आमचं जास्त नाही पण एक 20-22 लाखापर्यंत टर्नओव्हर झाला आमच्या कंपनीचा पहिल्या वर्षी. आता चालू वर्षामध्ये किती प्लॅनिंग किंवा काही आता एक्सपेक्टेड आहे मला, पण त्यासाठी आमचं एक वर्किंग कॅपिटल, आता आमचं हे जे कॅपिटल आहे त्यावर सस्टेन नाही होणार जर तुम्हाला वाढवायचं म्हणलं तर. आमचं सुरू 1-2 महिन्यात कॅपिटल जर वाढले 25-30 लाखापर्यंत, अजून जस्ट फॉर वर्किंग कॅपिटल आम्ही ती पैसे अमाऊंट घेणार आहे. बाकीचं ह्याच्यामध्ये काही टाकणार नाही आहे की फिक्स ॲसेटमध्ये लाईक मशीन्स असतील किंवा काय. तेवढे जर झालं तर आमचं टार्गेट आहे बाबा नेक्स्ट इयरपर्यंत तर 1-1.5 CRच्या आसपास पोहोचायचं टार्गेट आहे. 1.5-2 CRच्या आसपास. मग त्यासाठी लोनचं वगैरे काय प्लॅनिंग? लोनचं आहे, बघू आता. म्हणजे तसं अजून आम्ही फिक्स केलं नाही की लोनच पाहिजे किंवा घरून पण घेऊ शकतो ॲज अ वर्किंग कॅपिटल ते, आणि मग त्याच्यावर स्टार्ट करू शकतो बँकेकडनं हे करण्यापेक्षा जास्त. मग ते सस्टेन आम्ही आमचं प्रॉफिट परत रिइन्व्हेस्ट करतोय बिझनेसमध्ये, तसं कॅपिटल पण वाढवते इनडायरेक्टली, प्लस आमचे खर्च त्याच्यावर भागवते. प्रॉफिट्स आम्ही 2 ते 3 वर्ष मी तर एक्सपेक्ट करत नाही की घरी न्यायला पाहिजे प्रॉफिट्स. त्यामुळे बिझनेसमधले की ते रिइन्व्हेस्ट झालेच पाहिजेत 2-3 वर्ष त्या बिझनेसमध्येच, तरच तुमचं ग्रोथ होईल, तुम्हाला म्हणजे बिझनेस सस्टेन राहील. आता जर आपण मार्केटमध्ये बघितलं तर आता मार्केटमध्ये पण भरपूर कंपनीज आहेत की जे आपल्यासारखं म्हणजे काम. मग आपला प्लॅन कसा आहे की म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा कसे वेगळे किंवा आपला प्लॅनिंग काय, पुढं रणनीती काय आपली? आता वेगळं म्हणायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो की शेतीमाल, कच्चा माल, रॉ मटेरियल तो आमच्याच भागात आम्हाला भेटतो. आम्हाला आता जे सिटीमध्ये आहेत त्यांना मार्केट, शेतकऱ्यांकडनं मार्केट यार्डमध्ये जाणार, मार्केट यार्डमधनं ते खरेदी करणार आणि तिथून प्रोसेस करून ते पुढं, हे त्यांना परवडलं तरी पाहिजे ह्या गोष्टी. मग त्यांचं रेंट आलं, लाईट बिल आलं, ह्या अशा गोष्टी चालू असतात. आता वेगळं काय तर आमचं प्लांट आमचं इथं स्वतःच्या जागेवर आहे. आमचं डायरेक्ट शेतकऱ्यांशी कनेक्शन आहे. रॉ मटेरियल जे लागतं आम्ही डायरेक्ट कस्टमर तेवढी ठेवू आमची विजन आहे की सगळं D2C ब्रँड बनवायचं, डायरेक्ट टू कस्टमर. म्हणजे शेतकऱ्यांकडनं माल घेतला, प्रोसेस झाली, पॅकेजिंग झालं की डायरेक्ट कस्टमर का फ्रेश माल पोचला पाहिजे एवढं. आणि आमचं लॅब टेस्टेड असतं, एव्हरी मंथचे जेवढ्या बॅच असतात लॅब टेस्ट करून घेतो आम्ही. काय असतं की त्यात तुम्हाला ट्रेसेबिलिटी राहते फार्मर्सची किंवा आमच्या बॅच नंबरची किंवा कसं प्रोसेस झाले किंवा काय एखादी चूक जरी झाली तर ते ट्रेस आउट करू शकतो. लॅब टेस्टिंग करून घेतो आम्ही एव्हरी मंथ सगळे प्रोडक्टची. आपला जो टार्गेट ऑडियन्स आहे किंवा आपले जे कस्टमर आहेत ह्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कोणते मार्ग अवलंबतात सध्या? आता सध्या तरी मी स्टोर्समध्ये डिस्प्लेज असतील, इन्फॉर्मेटिव्ह बोर्ड्स असतील रिटेल स्टोर्समध्ये, त्याच्यावर जास्त फोकस केलं आहे. आणि जर म्हणायचं म्हणलं तर मार्केटिंगचं तर सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहेत, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ह्याच्यावर आता मार्केटिंग जे स्टार्ट केलं आपण एक दिवाळीच्या आधी, 2025च्या दिवाळीच्या आधीपासून सोशल मीडिया स्टार्ट केलं. इंस्टाग्रामवर रील्स असतील किंवा अशा व्हिडिओज असतील, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ डायरेक्ट कस्टमरशी पोचायला किंवा तुमचं प्रोसेस कसे आहेत असं हे सुरुवात आम्ही अशी केली आहे आता. ते आपल्या ब्रँडचा जो लोगो आहे आणि आपलं जो पॅकेजिंग आहे, म्हणजे याच्यासाठी तुम्ही काय रिसर्च केला किंवा त्याचं आयडिया कशी होती?
पॅकेजिंग आमचं आता जे बॉटल्स असतात ते पेट बॉटल्स फूड ग्रेडच्या बॉटल्स असतात. फूड ग्रेडमध्ये म्हणजे पॅक होऊन सगळं प्रॉपरली येतात. बॉटल्स काय हायजेनिकली असतात. प्लस पॅकेजिंगचं झालं तर एक मॉडर्न वे ऑफ पॅकेजिंग आम्ही ठेवलेलं आहे बॉटल्सचं स्क्वेअर शेपमध्ये. आणि स्टिकर्सवर जे डिझाईन आहेत आमच्या ते ट्रेडिशनल ठेवलेले आहेत की कस्टमर डायरेक्ट रिलेट करावं फार्म टू फोर्क, असं तुमच्याकडे डायरेक्ट शेतीतून डायरेक्ट तुमच्याकडे माल आला आहे प्रोसेस होऊन, असं डिझाईन लोगो तसं युनिक. आणि आपलं बॅक टू रूट्स म्हणजे आपलं ब्रँडचं एक टॅगलाईनच आहे. बॅक टू रूट्स म्हणजे जे पूर्वीच्या जे काळात होतं अन्न तशा क्वालिटीचं, किंवा आता जे हायब्रिड सगळ्या गोष्टी निघल्यात, धान्य असतील किंवा बियाणे असतील, तसं नाही. पण आपलं जे जुनं होतं पूर्वीचं तसंच आपल्याला द्यायचं आहे कस्टमरला. कारण का तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन करू शकता. IT असेल, मशीन्स असतील, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये. पण फूडमध्ये इनोव्हेशन करायचं गरज नाही आहे. आणि त्यातमध्ये ॲडिटिव्स टाकून जास्त दिवस ठेवायचे पण मला तर वाटतं हेच नाही. कारण का माझ्या अनुभवातून फूड प्रोसेसिंगच्या अन्न हे प्युअर पाहिजे आणि फ्रेश पाहिजे खाण्यासाठी. आजकाल आपण सगळ्यांनाच माहिती आहे कसं अन्न येते ते मार्केटमध्ये. स्वस्त खऱ्या अन्नाची किंमत आपण म्हणतो लाकडी घाणीचं तेल किंवा ऑर्गॅनिक ह्या वस्तू महाग आहेत, पण त्या अन्नाची खरी किंमत ती आहे. मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत त्या 5 आणि 10 रुपयाच्या पॅकेटसाठी त्यात काय भेसळ करत असतील ते त्यांनाच माहिती. आपण स्पष्ट बघतोय बाजारात त्या गोष्टींची किंमत किती आहे, काय किती आहे. सगळं म्हणजे चाललंय बरंच फूड इंडस्ट्रीमध्ये रिव्होल्युशन घडायचं अजून इंडियामध्ये तरी. जेव्हा पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट स्पेशल असते नाही का एखाद्या गोष्टीमध्ये. ज्यावेळेस आपण बिझनेस चालू केला आणि सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुमचं एक प्रोडक्ट होतं पहिलं, ते विकल्यानंतर तुम्हाला काय फिलिंग होती? पहिलं प्रोडक्ट म्हणजे मी पहिलं ज्यावेळेस रिटेल स्टोअरमध्ये आम्ही बाजारमध्ये ठेवले श्रीराम बाजारला फलटणला, तेव्हा मी असंच बघत होतो काय कस्टमर रिस्पॉन्स येते का. पण एक कस्टमरने घेतलं प्रोडक्ट आणि त्यांच्या बास्केटमध्ये ठेवलं आणि चाललेलं. माझं लक्ष गेलं त्यावर की प्रोडक्ट घेतले न सांगता किंवा न माहिती होता. मी स्वतः त्यांना अप्रोच केलं, बोललो कसं वाटेल तसं सांगा, म्हणजे यूज करून सांगा, मागं नंबर आहे सगळं, काय बदल करायला लागतील कामाला काय किंवा काय, असं फीडबॅक घेणं मला तर आनंद झाला. आणि आता जसं जसं लोकांना त्याची क्वालिटी कळते आहे तसं तसं लोक रिपीट होत चाललेत बरेच लोक. आणि नाव पण म्हणजे निघायला लागले की ह्या ब्रँडचं क्वालिटीला महत्त्व आहे, भले प्राइसिंगमध्ये. कारण का त्या अन्नाची खरी किंमत तीच आहे. लोकांना किमती जरी महाग वाटत असल्या पण त्याची क्वालिटी, आम्ही काय किंमत कमी करू शकत नाही. किंमत जर कमी करायची म्हणलं तर त्यात भेसळ आली असे. अकोया हे जे नाव आहे हे खूप असं वेगळं वाटतं नाही का. मग ह्याच्या मागचा नक्की अर्थ काय आहे? अकोयाचा अर्थच हे प्युअर, ब्राईट आणि प्रेशियस, ह्याचा अर्थ तोच आहे. म्हणजे तुम्ही त्या ब्रँडमध्ये प्युअरिटी बघणार आहे, त्याचं तो ब्रँड आहे जो अकोया, तो मौल्यवान आहे आमच्या ह्याने. त्यामुळं तर त्या ब्रँडचं अर्थच तसा आहे, तो अकोयाचा अर्थ प्युअर, ब्राईट आणि प्रेशियस. त्यामुळे त्या ब्रँडचं नाव तसं ठेवलं अकोया बाय पॉवर फार्म्स म्हणून. आपल्या कंपनीला साधारणपणे आता मला वाटतं 1 वर्ष झालं असं. म्हणजे 1 वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यात आनंदी क्षण कोणता वाटला कंपनी रन करताना? एखादा सगळ्यात आव्हानात्मक क्षण कोणता होता? जिथं डिस्प्लेला किंवा तुमच्या मार्केटिंगवर खर्च करायला लागतो आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला बघायला नंतर भेटणार आहेत किंवा ते चालू असताना त्यात आनंद भेटतो मला. कारण का नवीन काहीतरी ट्राय करतोय आपण आपल्या ब्रँडसाठी आणि त्याचे आउटपुट कसे येणार आहेत तो बघायला मला आनंद खूप वाटतो. आणि शेतकऱ्यांच्या आपण ज्या मालाला चांगला भाव, एक रकमी भाव म्हणतो, तो देतो ज्यावेळेस आणि रोख पेमेंट होतो. मार्केटमध्ये तशा गोष्टी होत नाहीत. ते व्यापाऱ्यांचं गोळ नाही. आपण माल जे घेतो त्यांच्या डोळ्यासमोर शेतकऱ्यांचा वजन डोळ्यासमोर करतो आणि पेमेंट आपण रोख करतो. त्यामुळं आपल्याला शेतकऱ्यांचा विश्वास आपल्या ब्रँडवर आहे, त्यांचा एक आनंद असतो. ते म्हणतात तुमच्यामुळं आम्हाला उमेद भेटते, त्यात एक आनंद भेटतो. आणि अडचणीचा म्हणजे ज्यावेळेस काही कस्टमरांना म्हणजे कस्टमर लोक असतात किंवा आपले जे लोक आहेत सामान्य, त्यांना ते माहीत नाही का महाग आहे, कशासाठी महाग आहे. तर ते आत्तापर्यंत ज्या मोठ्या इंडस्ट्रीजने जे स्वस्त आहे, तुम्हाला त्यांचं फक्त टार्गेट एक आहे, इंडियामध्ये स्वस्त माल लावा, माल खपतोय तुमचा. त्या आहे का त्या
प्रत्येक क्वालिटी ग्रेडमध्ये जरी बसते का प्रोडक्ट, तो महत्त्वाचा आहे ना. तुम्ही लोक किमतीकडे बघता आणि ते खरेदी करत नाहीत किंवा काय, कारण काही काळाची गरज आहे. आज न उद्या लोकांना केमिकल फ्री किंवा याकडे 100% वळायला लागणार आहे. नाहीतर प्रत्येक घरात कॅन्सर आहे, काही ना काहीतरी बीपीचे आजार, पोटाचे आजार, आतड्यांचे आजार हे तर चालूच राहत. हे कन्व्हिन्स करणं अवघड जातं किंवा त्यांना जर त्या गोष्टी समजल्या नाहीत किंवा सांगितलं घेतलं नाही त्यावेळेस थोडंफार वाईट वाटतं. बाकी नाही. अभिराज, प्रत्येक बिझनेसचा एक टार्गेट ऑडियन्स असतो. आपल्या बिझनेसचा टार्गेट ऑडियन्स नक्की कोण आहे? आपले तर तसे तर सगळेच टार्गेट ऑडियन्स आहेत, पण सगळ्यात जास्त टार्गेट ऑडियन्स आपण धरलं तर सिटीमधले मेट्रो सिटीज असतील, पुणे मुंबई सारखे, सातारा कोल्हापूर किंवा ठाणे असे सारखे शहरमधले सगळे, म्हणजे जे सिटीमध्ये राहतात त्यांना एक प्युअर अन्न किंवा भेसळयुक्त खाद्य, सगळे म्हणजे खाण्याचे प्रोडक्ट जेवढे असतील ते त्यात कमी भासते, त्यांना त्या गोष्टी भेटत नाहीत. जसे आपण ग्रामीण भागात राहतोय, आपल्याला सगळं जवळच आहे, दूध असेल, तूप असेल, सगळं आपण गोष्ट. पण सिटीमध्ये सगळं भेसळ होऊनच मला तर वाटतं मोस्ट ऑफ द गोष्टी जातात. तर ते टार्गेटेड ऑडियन्स तेच आहेत की त्यांच्या हेल्थ वाईज आपण विचार जर केला तर बऱ्याच गोष्टी आपल्या बॉडीमध्ये इंटेक केल्या जातात, केमिकली असतील किंवा प्लॅस्टिकचे मायक्रोप्लॅस्टिक जे जात असतील. ह्याचं टार्गेटेड ऑडियन्स म्हणलं सगळे लहानपासून मोठे असतील, वयस्कर आणि फ्युचर येणारे जनरेशन्स पण, असं आपलं टार्गेटेड ऑडियन्स आहे, म्हणजे सिटीमधले मोस्ट ऑफ द. ज्यावेळेस आपल्या घरातला एखादा मुलगा बिझनेस वगैरे करायला जातो, मग त्यावेळेस बऱ्याच वेळा ते कॉन्फ्लिक्ट होतो घरच्यांमध्ये आणि मुलामध्ये, नाही का? मग त्यावेळेस आपल्यासोबत असं काय झालं का, किंवा त्यांचा सपोर्ट कसा होता? घरच्यांचा फॅमिली सपोर्ट असेल किंवा मित्रांचा सपोर्ट, त्यांचं म्हणणं काय होतं? एक घरच्यांना मनामध्ये भीती असते की शिक्षणात सुरुवात झाली, नोकरी म्हणलं तर एक्सपिरियन्ससाठी घेतली. तर माझ्या घरचं हे एक्सपिरियन्स सांगते, म्हणजे मी नोकरीचा नाही, डायरेक्ट व्यवसायात पैसे एवढे टाकणं आणि सुरुवात करणं. सुरुवातीला त्यांना वाटलंच बाबा, जरा भीती वाटलीच की नीट करेल का, टाईम ते टाईम. आता लोन जे अण्णासाहेब पाटीलचं आपण जे म्हणलं घेतले त्याचे हप्ते नीट जातील का. पण जसं जसं म्हणजे त्यांनी कर म्हणले, करायला नाही काय हरकत म्हणले, पण केलं तर नीट करावं अशी त्यांची अपेक्षा होती. मग त्यांनी एक विश्वास दिला सुरुवातीला आणि आपण जी करण्याची तयारी ठेवली तर त्यांना ते आता दिसतंयच, म्हणजे की ग्रोथ जी दिसते त्यामुळे त्यांना आता सगळे खुश आहेत की म्हणजे चांगल्या ग्रोथने सुरू आहे सगळ्या गोष्टी, काय अडचण नाही आली. म्हणजे हप्ता हे पैसे काय घरनं परत मागायची गरज नाही लागली किंवा काय कशासाठी. आत्ताच्या पिढीमध्ये अशी भरपूर मुलं आहेत की त्यांना बिझनेस करायचा आहे. मग अशा बिझनेस करू इच्छिणाऱ्या मुलांना तुम्ही बिझनेसबद्दल काय सल्ला द्याल, किंवा ते कर्जाबद्दल काय सल्ला द्याल, किंवा बिझनेस लोनबद्दल वगैरे? आता जर मी मुलांना नवीन हे सांगतो, एखादे कुठलाही व्यवसाय असेल, तुम्हाला त्याचं बेसिक नॉलेज तरी पाहिजे, व्यवसाय कसा चालतो, किंवा तुम्ही इंटर्नशिप किंवा त्या व्यवसायात काम केलं पाहिजे. जर तेवढं नॉलेज असेल, तेवढे स्केलवर जर त्या व्यवसाय होत असेल तर रिस्क घ्या, नाहीतर लोन मोक्यात करून काही उपयोगाचं नाही. घरच्यांच्या नावावर किंवा स्वतःच्या नावावर कॅल्क्युलेटेड रिस्क घेतले पाहिजे. कुठल्याही बिझनेसमध्ये येणारा एखादा नवीन मुलगा असेल, कॅल्क्युलेटेड पद्धतीने रिस्क घेतल्या पाहिजेत. जसं स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे बिझनेसमध्ये. सगळ्या गोष्टी काही एकदम भेटत नाही. सो पेशन्स ठेवला पाहिजे सगळ्या गोष्टी, म्हणजे परसिस्टन्सी जे असं म्हणतो आपण, की सातत्य एक ठेवलं पाहिजे, कंटिन्युटी कामाशी, तरच तुमचा बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणजे त्या पद्धतीने. हा बिझनेस चालू करण्याआधी तुम्ही कोणत्या गोष्टींची पूर्वतयारी केली होती? पूर्वतयारी आम्ही एवढीच केली होती की लगेच जास्त इन्व्हेस्टमेंट आपण टाकायची नाही, म्हणजे एखाद्या कुठल्याही व्यवसायामध्ये जोपर्यंत तुम्हाला त्याचे रिझल्ट म्हणजे दिसत नाही आहेत त्या व्यवसायाचे, की जर सेल होतोय सगळ्या गोष्टी, मग तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकता नंतर. म्हणजे सुरुवातीला आपण रिस्क घेतली की बिझनेस टाकला, छोटा इन्व्हेस्टमेंट केली आम्ही, मग तेवढ्या भांडवल कॅपिटलवर आता ते भांडवल कमी पडायला लागलं आम्हाला, की आता सेल होतोय
पण ग्रोथ करायची म्हणलं तर मग आता कॅल्क्युलेटेड रिस्क लगेच आता 20 लाखाचं प्रकरण केलं 1 वर्षापूर्वी की लगेच 1-1.5 कोटी रुपये नाही ना टाकू शकत तुम्ही. मग तो पण गॅप राहतो मधला की 20 लाख ते 1.5 कोटीचा. मग त्या पद्धतीनेच 25-30 लाख कॅपिटल तुम्ही पुढच्या वर्षी किंवा 1-2 वर्षात उभं करायची तयारी ठेवली पाहिजे. मग कॅल्क्युलेटेड रिस्क घेतले पाहिजेत असं. त्या हिशोबानेच आम्ही पण व्यवसायात घुसलो की जास्त ओढताण झाली नाही पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये. सगळं फ्लुएंटली चाललं पाहिजे ह्या हिशोबाने आपण पावलं उचलतो व्यवसायात. इथली लोकलची जर अशी काही मुलं असतील की ज्यांना आपल्याला व्यवसायाशी म्हणजे जोडून घेता येईल, मग इथल्या लोकल मुलांसाठी अशी काही संधी आहे का आपल्यासोबत काम करण्यासाठी? हो, बरेच जातात. ते प्रत्येकाचं डिपेंड राहतं, करण्याची इच्छाशक्ती राहते. जर इथं जे मुलं शेती करतात, व्यवसाय करतात, त्यांना आपण एकतर सोबत घ्यायची तयारी ठेवतोच आहे. कुठं ना कुठल्या तरी मार्गावे आपण त्यांना एक रोजगार देण्याचं काम किंवा स्वतःच्या पावलावर उभं राहण्याचं एक संधी देतोय की त्यांनी एखादे प्रोडक्ट विदाऊट केमिकल आपल्या कंपनीच्या नॉर्मनुसार जर तयारी ठेवली बनवायची किंवा तेवढ्या ह्यानी क्वालिटीने म्हणजे प्रोडक्ट दिले म्हणजे, तर त्यांच्या व्यवसाय जर करायची कोणाची तयारी असेल कुठल्याही मुलाची, तर आपण 100% त्याला सपोर्ट करून या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून घे. आता आपले जे सगळे प्रोडक्ट्स आहेत हे आपण सगळे पारंपरिक पद्धतीने बनवतो. मग पुढे जाऊन ही पारंपरिकता टिकवून ह्याच्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा काही प्लॅन आहे का? आमचं आहे ना प्लॅन म्हणजे जर तसं सेल झाले चांगल्या पद्धतीत, कारण का आम्ही काय लबाडी धंदा काय करत नाही की मिक्सिंगचं काय का. आमचा विश्वास आहे की लोकांनी फक्त एक्सेप्ट करावं, एकदा वापरून बघावं, क्वालिटी आवडली तर एक स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराचे किंवा येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांचे विचार करून प्रोडक्ट म्हणजे ऑर्गॅनिक ह्या गोष्टी खाल्ल्या. असं म्हणत नाही की आमचंच ब्रँडचं हे करा, पण जेवढे मार्केटमध्ये चांगले फूडमध्ये काम करणारे 100% त्यांच्याकडून घ्या. तर ते जर आमचं सेल्स त्या पद्धतीत जर वाढले की लोकांचं जर साथ राहिली, लोकांना आवडते सगळ्यांना, तर आमचं प्लॅन आहे की एक्सपान्शन करायचं, प्लांट एक सेटअप मोठा करायचा. त्या प्लांटमध्ये सगळं डिव्हिजन वाईज प्रोसेसिंग करायचे, वेगवेगळे जे प्रोडक्ट आम्ही वाढवणार आहेत पुढे भविष्यात. आणि फुल्ली म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जे FSSAIच्या नॉर्म्स जे आहेत, FSSAI जे फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, त्या नॉर्म्सनुसार आणि हॅसॅपच्या नॉर्म्सनुसार आपण प्लान टाकायची तयारी ठेवते. एवढ्या 1-2 वर्षात तरी तयारी ठेवणार. आपली जी कंपनी आहे आत्ता कंपनीला फक्त 1च वर्ष झाले, पण पुढच्या 5-10 वर्षामध्ये आपलं लॉंग लेवलला किंवा लॉंग स्केलला आपल्या कंपनीचं विजन काय आहे सध्या? शेतकऱ्यांसाठी मेन म्हणजे शेतकऱ्यांचं, कारण का आता कारखान्यांची, साखर कारखान्यांची बघितलं तर असली वाईट अवस्था सुरू आहे की ऊसाला सगळे शेतकरी गप्प आहे म्हणून कारखाने त्यांच्या मनाने दर जाहीर करतात, कोण आवाज उचलत नाही आहे. आणि सगळी मोठी लॉबी हो, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर साखर कारखान्यावर मोठी लॉबी आहे. परत अख्ख्या महाराष्ट्र किंवा देशातले म्हणतो आपण, किंवा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज, डिस्टिलरी प्लांट जे जिथून मेन उत्पादन होतं म्हणजे प्रोड्यूस करतात शेतकरी, ऊस असेल मोठ्या प्रमाणात पिकं घेतात, तर त्यांच्यावर कंट्रोल मोठ्या लोकांचाच आहे आणि ते रेटला मारतात. तर आमचं एकच आहे की शेतकऱ्यांकडनं चांगला माल घ्यावा, त्यांना चांगला रेट द्यावा आणि ग्राहकांना इथून ते 10 वर्ष नाही जोपर्यंत कंपनी राहील तोपर्यंत विदाऊट केमिकल असेल, प्रिझर्वेटिव्स काही नाही, भेसळ काहीच नसणार आपल्या प्रोडक्टमध्ये. म्हणजे मोठी जरी एक्सपान्शन झालं तरी त्या क्वालिटीचं पहिली जशी आत्ता क्वालिटी तशी 10 वर्षांनी पण तीच क्वालिटी राहावी एवढीच इच्छा आहे आणि राहणार 100% ही गॅरंटी देतो. जे आता नवीन व्यवसाय खूप पाहत आहेत मार्केटमध्ये, अशा लोकांसाठी 2-3 तुम्ही अशा काय सल्ले द्याल की जेणेकरून त्यांना ते फायदेशीर ठरतील? व्यवसायात एकतर म्हणतो की तुमची एक काहीतरी स्किल पाहिजे तुमच्याकडं त्या व्यवसायाबद्दल आणि करण्याची इच्छा पाहिजे, म्हणजे आवड पाहिजे ना की हा बिझनेस करतोय म्हणून मी पण ह्या बिझनेसमध्ये आलोय करतोय, तसं नाही. तुमच्या हातून एक इच्छा राहिली पाहिजे की आपल्याला बिझनेसच करायचा आहे आणि चांगलं एक आपलं नाव झालं पाहिजे मार्केटमध्ये. बघितलं तर आपण मी तर आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना म्हणेल की व्यवसायात उतरा. बाहेरच्या राज्यातून जी लोक येतात तिथं व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात, कुठेतरी आपण मागं पडतोय असं मला वाटतं.
नियोजन, डोकं, फालतू गोष्टी लक्ष न देणं, राजकारणात जास्त पण नाही म्हणजे त्या गोष्टीकडं टाईमपास फालतू वेळ न वाया घालवणं एवढंच मी मुलांना सांगतो. आणि जर व्यवसाय ते स्वतःची इच्छा पाहिजे, कर्तृत्व काहीतरी करून दाखवायची, तरच व्यवसाय सक्सेसफुल होऊ शकतो. नाही तर कुठेतरी लॉसमध्ये गेल्यासारखंच ते व्यवसाय राहणं. थँक्यू, तुम्ही आम्हाला वेळ दिला धन्यवाद. आणि एक महामनी सोशलसाठी तुम्ही एक आम्हाला एक चांगला इंटरव्ह्यू दिला, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, ही होती अकोया बाय पवार फार्मची कहाणी. अशाच जर झकास बिझनेस स्टोरीज पाहायच्या असतील तर आमच्या महामनी सोशलच्या गोष्ट पैशांची या सिरीजला फॉलो करायला विसरू नका. आणि या व्हिडिओला पण लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल महामनी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.